मिरजेत चाटे शिक्षण समूह कोल्हापूर विभाग आणि सी न्यूज सांगली यांच्या वतीने बालगंधर्व नाट्यगृह या ठिकाणी इयत्ता 5वी ते 10वी आणि 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गौरव करण्यात आला। चाटे शिक्षण समूह कोल्हापूर विभागाचे विभागीय संचालक प्राध्यापक डॉक्टर भारत खराटे, सांगली मीडिया कम्युनिकेशन सी न्यूजचे संचालक माधव बेटगिरी, चाटे शिक्षण समूहाचे शैक्षणिक विभाग प्रमुख प्राचार्य सर्जेराव राऊत, जिल्हा समन्वयक प्राध्यापक सादिक मुजावर, प्राचार्य प्राध्यापक संध्या कळंत्रे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने मिरज शहर आणि ग्रामीण भागातील विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी चाटे शिक्षण समूहाचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। चाटे परिवारातील सर्व शिक्षक गुरुवर्ग त्यांचंही कौतुक आणि आभार या लोकांनी आपल्याला खऱ्या अर्थाने घडवलं। आणि विद्यार्थी ज्यांना 24 तास अवेलेबल असतात असे पालक, ज्या पालकांनी या पर्टिक्युलर संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना ॲडमिट केलं किंवा आता ॲडमिशन घेतली आणि त्यांच्या करिअरकरताचा एक चांगला निर्णय घेतला, त्या सर्व पालकांचेही आभार। माझी थोडक्यात 2 मिनिटात ओळख सांगतो आणि खऱ्या अर्थानं 5च पॉईंट तुम्हाला सांगायचे। खरं म्हणजे हे तत्त्वज्ञान द्यायचं किंवा इथं काही तुम्हाला बौद्धिक द्यायचा अधिकार मला नाही आहे, पण तरीसुद्धा राहवत नाही। एकेकाळी मी सुद्धा 20 वर्ष प्रोफेसर म्हणून एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काम केलं आहे आणि एकेकाळी मी स्वतःहून पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिले स्मार्ट क्लासेससुद्धा सुरू केले होते। फारसे यशस्वी झाले नाही, पण तरीसुद्धा राहवत नाही म्हणून 1-2-3 गोष्टी बोलतो मी आपल्याला। मुळातच सगळ्यात पहिला चाटे क्लासनी आम्हाला या पर्टिक्युलर उपक्रमामध्ये त्यांच्याबरोबर सहभागी व्हायला संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार। विद्यार्थी आणि पालकांना एक 2-3 गोष्टी सांगायची इच्छा आहे। आत्ता सध्या खूप जास्त आपल्या समोर टेक्नॉलॉजीमुळं संधी पण आहे आणि डिस्ट्रॅक्शन्स पण आहेत। म्हटलं तर हातातलं हे जे इन्स्ट्रुमेंट आहे, मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, कम्प्युटर आहे, इंटरनेट आहे, ते म्हटलं तर पूर्ण माहितीचा खजानाही उपलब्ध करून देतं। आणि तुम्ही फेसबुक, इंस्टाग्रामसारख्या ॲडिक्टिव्ह ॲपवर गेला तर तुम्ही डिस्ट्रॅक्टही होता। त्यामुळे पहिली आपल्या मित्रांना, इथल्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, थोडासा अधिकार टीचर म्हणून आहे मी स्वतः मेकॅनिकल आहे आणि 20 वर्ष प्रोफेसर म्हणून काम केलेलं असल्यामुळं पहिली विनंती मित्र अशी आहे आपल्याला की ही वर्ष आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची आहेत, 10वी 12वीची, ज्या वर्षामध्ये खऱ्या अर्थानं तुमचं करिअरचा पाथ ठरतो, एक वैचारिक बैठक तयार होते। अशा वेळी तुमच्या समोर प्रचंड डिस्ट्रॅक्शन आहे, त्याच्यापासून जरा दूर राहायचा प्रयत्न करा। मुळातच खूप कमी अटेन्शन स्पॅन आहे एखाद्या गोष्टीमध्ये। रिसेंट जो सर्वे केला त्यामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये आपलं अटेन्शन किती सेकंद राहतं तर ते 17 सेकंद राहतं, फक्त मॅक्झिमम 17 सेकंदात ती जर पहिल्या 17 सेकंदात गोष्ट जर आवडली नाही तर आपण त्यापासून दूर जातो। मग तुम्ही व्हॉट्सॲपवरचे मेसेज बघा, इंस्टाग्राम बघा, जे काय असेल ते बघा, हे तुमच्या पिढीला पर्टिक्युलरली अत्यंत घातक आहे। हाच पिरियड असा आहे की तुमचं डिस्ट्रॅक्शन मिनिमम असलं पाहिजे। तुम्ही कंटिन्युटी, मगाशी एका विद्यार्थ्यांनी छान बोलली की डेडिकेशन पाहिजे, कमिटमेंट पाहिजे, हार्डवर्क पाहिजे आणि त्याचबरोबर स्मार्ट वर्कही पाहिजे। तुम्ही कुठल्याही क्षेत्रातले यशस्वी लोक जर बघितले, अगदी विराट कोहलीसारखा माणूस गेले कित्येक वर्ष साखर खात नाही करिअर करता। कितीतरी बॅडमिंटन प्लेयर आहेत की ज्यांनी 2-2, 3-3 वर्ष मोबाईल हातात घेतला नाही। हा तुमच्या समोरचा रोल मॉडेल असला पाहिजे, हा तुमच्या समोरचा आदर्श असला पाहिजे, तरच तुमचं करिअर घडणार, असं माझं स्वच्छ मत आहे। याच्यामध्ये काही विद्यार्थी स्टेट बोर्डचे, काही सेमी इंग्लिश मीडियम, या सगळ्या विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच शैक्षणिक वर्ष सुरू होताना माहिती नीट देणं, पालकांना व्यवस्थित समजून सांगणं की व्हॉट स्टुडंट हॅज टू डू अँड व्हॉट पॅरेंट्स हॅज टू डू विथ द कॉम्बिनेशन ऑफ टीचर्स, maybe in school or maybe in class.
आणि म्हणून हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि स्टुडंट पॅरेंट ओरिएंटेशन प्रोग्राम आपण ठेवलेला आहे. ते बोलू नका रे इकडे, छोटी मुलं बोलतायत, बोलू नका प्लीज. ओरिएंटेशन म्हणजे तुम्हाला करायच्या कामाची व्यवस्थित माहिती देणे. या माहितीमध्ये मुजावर सरांनी आणि त्यांच्या टीमनं तुम्हाला गेल्या 5-6 दिवसामध्ये कम्युनिकेट करून इथे बोलवलेलं आहे. तुम्ही इथून पुढची एक साधारणतः 25-30 मिनिटं अतिशय व्यवस्थितपणे हे सगळे मुद्दे ऐका. त्याचं कारण असं की हे भाषण नाही, दिस इज अन एक्सपिरियन्स. मला चाटेतल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या माझ्या 36 वर्षाच्या प्रवासामध्ये वेन आय वॉज अ स्टुडंट ऑफ दिस सेम, मी या इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी असल्यापासून 1989-90 पासून सरांसोबत काम करताना जो मेरिटच्या मुलांचा अनुभव आहे, त्यांनी कसा अभ्यास केला, त्यांच्या पालकांनी त्यांना कसं सहकार्य केलं, आणि हाऊ दे स्टूड फर्स्ट, सेकंड और थर्ड इन एंटायर महाराष्ट्र. दॅट इज व्हॉट एक्सपिरियन्स आय एम गोइंग टू बी शेअर विथ यू. हा अनुभव मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला माहिती सगळ्यांना की अनुभवाचं कथन हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. राऊत सरांनी, माधवरावांनी तुम्हाला जो मंत्र दिला त्याबद्दल कविवर्यांच्या भाषेत, सुरेश भटांच्या भाषेत सांगायचं झालं तर आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात छान आहे, काट्यातही फुलांची झोलते कमान आहे, उचलून घ्यावं तर दुनिया एक दुकान आहे. सुखासाठी कधी कधी रडावं लागतं, तर सुखासाठी कधी कधी हसावं लागतं, कारण सुंदर धबधबा पाण्यालाही उंचावरून खाली पडावं लागतं, पाण्यालाही उंचावरून खाली पडावं लागतं. हाच मंत्र, ही प्रयत्न पराकाष्ठा दोन्ही वक्त्यांनी आपल्यासमोर मांडलेली.